सगळ्यात महत्वाचं आम्ही एक मिनिट आम्ही सर्वप्रथम पुढची प्रक्रिया काय? ही परिस्थिती अशी आहे की आमचेच गाल आणि आमचे हात आम्ही आमच्याच विरोधात बोलायला आज आम्ही भाग पडून आलेलो आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. आम्ही उत्तर देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहोत ना सर. आम्ही काय उत्तर देणार तुम्हाला? आम्ही तुमच्या सोबत आहे एवढं सांगू. रोशन भाऊचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्याच सरकारचा विरोध कराल का मग जनतेसाठी मग हे काय हे प्रेस हो नाही त्यावेळेस जर तसा निर्णय आला तर ते भूमिका म्हणजे सरकारच्या विरोधात राहील का तुमची? की ज्या हिशोबाने उंडड शहरामध्ये करवाढ झालेली आहे ती करवाढ आम्ही जनप्रतिनिधी म्हणून जनतेचे सेवक म्हणून पूर्णपणे 100% अमान्य करतो. शासकीय प्रणाली काही असो, त्यांच्या अटी काही असो, कार्यपद्धती काही असो, पण स्थानिक स्वराज संस्थेचे सदस्य म्हणून जनतेचे गोरगरीब जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सेवक म्हणून 100 नाही 200% या गोष्टीचा विरोध करू. त्या गोरगरिबांवर किंवा मध्यमवर्गीयांवर श्रीमंत लोकांवर 100% जर करवाढ झाली आहे ती करवाढ यथास्थितीमध्ये आणून त्याचं पुनर्मूल्यांकन करून त्या लोकांना न्याय देणं हे सुद्धा आमची नैतिक जिम्मेदारी आहे आणि आम्ही ते पूर्ण करू. आम्ही तिथून कधी वचनबद्ध आहोत. आम्ही पळणार नाही, बघणार नाही. जर याला जुमानली नाही मग आपण बघू ना. शासन बऱ्याचशा गोष्टींना शासन जुमानत नसते, पण स्थानिक स्वराज्य संस्थेची जिम्मेदारी सुद्धा शासनाला मान्य करावं लागेल. तेच म्हणतोय ना माझा प्रश्न. आम्ही जर आमच्या जिम्मेदारीतून जर पळवाटा बघू तर पुढच्या वेळेस जनता जनार्दन आमच्याशी जे करायचं ते करेल. माझा प्रश्न जे अवाढव्य आल्या आता त्याच्यातलं एक लहानसं उदाहरण आमचे विनोद भाऊचे आहे. 6,000 रुपये टॅक्स होता, आज 1,27,000 आला. किती पर्सेंट होईल हे? आणि हे 27% जे मार्जिन ठरवणार आहे. आपण आता प्रशासन म्हणत आहोत का प्रशासक काळात झालं सरकार आपलीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर होती म्हणजे ते प्रशासक आपल्याच सरकारच्या हातात होते, ते काही दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या हातात नव्हते, म्हणजे तेही आपलंच आहे हे समजून घ्या. थोडस 27% तुम्ही म्हणत आहात. जर आपण आता 2 टर्म म्हटलं की 4 वर्षांनी वाढ होतं बरोबर आहे. याच्या अगोदर 4 वर्षांनी वाढ झाली होती, त्याच्यानंतर आता 4 वर्षांनी नाही झाली. जर तेव्हाही पकडलं आपण म्हणजे इथून तुम्ही 4 8 सोडून 10 वर्ष अगोदरही पकडलं 3 टर्म मध्ये जरी आपण 27 वाढवत गेलो त्या अमाऊंटवर. दुसरी महत्वाची गोष्ट आता 27 जरी तुम्ही स्लॅब काढला तरी तो रेशो किती पर्सेंटवर जाऊन पडतो. आणि जे कोणी करणारे होते तुम्ही म्हणत आहात की जे सॅटेलाइटनी झाले किंवा ते शेवटी माणसं होते, अकला तर असतीलच आणि सुशिक्षित असतील, मग हा स्लॅब कुठपर्यंत गेला हे आपण कधी त्यांना विचारणा केली किंवा आपण ही विचारणा करायला पाहिजे. किंवा सीओ जेव्हा म्हणत आहेत की हे वरून आलेली आहे, तर वरच्यांनी जे अधिकारी पाठवले ते कसे पाठवले होते, म्हणजे आम्हाला काही अवाढव्य कोणत्या पद्धतीने करणं. आणि 27 नाही सर्वेक्षण चुकीचे होते. 27% जो क्लॉज आहे त्याच्यानुसारही सर जरी एखाद्या माणसाची 10,000 असेल, दुसऱ्या 4 वर्षाने त्याची 12,700 होईल, त्याच्यावर 27% पकडलं तर 14-15,000 होईल. हा कोणता रेशो झाला? तेच उत्तर तुम्हाला देत आहे. 27% तुम्ही काल मागच्या वर्षी पण भरलेलं आहे. 27 मान्य आहे ना मॅडम, भरले आहे ना. ऐका तुम्ही हो 27% हा मुद्दाच नाहीये. यावर्षी जे कर वाढवून आलेली आहे, मी तुम्हाला प्रोसेस सांगते पूर्ण कसं झालं. याच्या आधी जेही आपण टॅक्स भरायचो ते आपल्या घराच्या क्षेत्रफळानुसार भरत नव्हतो आपण. एक आपली पूर्व पद्धतीने जो आपल्याला जुन्या काळामध्ये जो एक अमाऊंट नाही कमर्शियल जॉईंट होतं ना मॅडम त्याच्यात. जर कोणाचे कमर्शियल कमरे असेल ते कमर्शियल वेगळं होतं आणि ते वेगळं तुम्ही जे म्हणत आहात म्हणून मी सांगतोय की जुन्या नाही मी तुमचा प्रश्न पूर्ण ऐकून घेतला. मॅडम तुम्ही म्हटलं का जुन्या पद्धतीनं, पण त्याच्यात कमर्शियल हे वेगळं लागून येत होतं, हे थोडस समजून घ्या. मी तुम्हाला कमर्शियल आणि निवासी हे दोन्ही याचं सांगते. 27% करवाढ ही अ वर्ग नगर परिषदला कितीतरी वर्षापासून आहे. 27% मुळे आज त्यांचं 10,000 पासून 1 लाखापर्यंत गेलेलं नाहीये. याच्यात झालं काय आहे, ठरावामध्ये पुनर्मूल्यांकन करणं हा फक्त ठराव होता. पुनर्मूल्यांकन करणं म्हणजे तुमचं क्षेत्रफळ किती आहे, त्या क्षेत्रफळानुसार त्या लोकॅलिटीचा रेट जो दर आहे तो प्रशासनाने ठरवला. तुम्ही याच्या आधी कधीच त्या दराने
त्या क्षेत्रफळाला गुणाकार करून तुमच्या प्रॉपर्टीचा रेट कधीच या आधी उमरेडमध्ये नव्हता. तो दर, ती प्रॉपर्टी मुख्य रस्त्यावर आहे की मुख्य रस्त्यापासून 500 मीटरवर आहे, त्या प्रभागामध्ये ती प्रॉपर्टी शेवटच्या गल्लीमध्ये आहे, कुठपर्यंत कुठे त्या एक्झॅक्ट प्रॉपर्टीचं लोकेशन आहे. त्या प्रॉपर्टीचे 5 प्रकार आहे: अ, ब, क, ड, ई. अ म्हणजे पूर्णपणे सिमेंट आणि कॉन्क्रीटचं एक फ्लोरिंग झालेलं आणि पूर्ण यद्दावत आधुनिक असं घर. ब म्हणजे तशा त्या कॅटेगरीज आहेत. त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही याच्या आधी तुमचं घर होत होतं, कारण कॅटेगरीज नव्हती. म्हणजे ज्याचं पक्क घर आहे विटा मातींचं आणि फ्लोरिंगचं, त्याला जर 6 रुपये दर लागायला हवा तर त्याला 0.9 हा झोपडीचा दर सुद्धा याच्या आधी लागलेला. हे सगळं कंपॅरिझन, हे सगळं खुलं आहे, नगर परिषद ऑफिसला अवेलेबल आहे. त्यावेळेस नगरपालिकेचं अधिनियम काही वेगळं होतं. अधिनियम वेगळं नव्हतं, हे जुन्या आणि ते काळामध्ये. 27% लागून आलेलं आहे. आम्ही भरले आहे मॅडम याच्या अगोदरच्या टर्म ते सांगते 27%. 27% हे आपण कितीतरी वर्षापासून भरतो. आज तुम्ही सांगा, जर तुमचा 500 रुपये टॅक्स असता, त्याच्यावर 27% तुम्ही लागू केलं तर किती येणार आहे? 1000 रुपये पण होणार नाही, तो होऊ शकत नाही. पण ही जी करवाढ आहे ही 27% हा मुद्दाच नाही आहे. तो जर तुमचा जो क्षेत्रफळ आहे आणि जो शासनाने प्रशासकीय काळामध्ये दर नेमून दिला, त्याच्यामध्ये तुमची इमारत कुठल्या प्रकारात येते, ब, क, ड, ई मधल्या, आणि त्याच्यावर 15% ही दर वर्षानुसार जी वाढ होती, ती वाढ झाल्यामुळे आज जे 10,000 स्क्वेअर फुटाचं असेल, आणि ह्याच्या त्रुटीने असं आम्ही म्हणत नाही, कारण ते सॅटेलाइटनी झालं, ते माणसांच्या थ्रू झालं, मानवी चुका असतील, काय असतील, आणि ह्याची जबाबदारी आम्ही आजच्या स्थितीला, याच्यासाठी आम्हाला हे अमान्य आहे की तेव्हा ते काय झालं ते बघायला आमची बॉडी नव्हती. प्रशासनाने कुठल्या आधारे, म्हणजे रेंटल रेट्स असं ते आम्हाला सांगत आहेत, रेडी रेकनरचे दर त्यांनी वापरले नाही. जसं आपल्याला माहिती आहे, आज आपण या इमारतीत बस इथले रेडी रेकनरचे दर वेगळे आहे, माझ्या घरात जिथे आहे तिथले रेडी रेकनरचे दर वेगळे आहे. तर हे कशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेला काय म्हणजे प्रोटोकॉल वापरला, कुठली पद्धत वापरली आणि दर निश्चिती केली, हे आमच्या बॉडीला कल्पना नाहीये याची, आणि म्हणूनच आम्हाला हे अमान्य आहे. आज आम्ही ह्याचा सगळा म्हणजे अभ्यास केला. आम्ही 50 कर्ज घेऊन बसलो आणि प्रत्येकाची कर वसुली आम्हाला ते म्हणजे इतके मोठ्या प्रमाणात झालेली, हे आकारणं हे अशक्य वाटत आहे. जरी शासनाने काही नियम बनवले असतील, केलं असते, पण 10,000चा कर भरणारा व्यक्ती 1 लाखाचा कर अचानक म्हणजे मनी नाही शक्यच झाली नाही आणि आहे. 15 दिवसाच्या याच्यामध्ये तो भरून टाका असं येत आहे, हे आम्हाला मान्य नाही. आणि हा बोजा आम्हाला जनतेवर नको आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की ही जी पूर्ण तुमची प्रोसेस आहे त्याला आमचा विरोध नाही आहे, ती तुम्ही परत आमच्या समोर आम्ही असताना परत करा. पण आता जे अचानक तुम्ही हे करवाढ केलेली आहे त्याचे उत्तर आमच्याकडे सुद्धा नाही आहे. तर आम्ही असताना जुन्या पद्धतीनेच ती कर वसुली तुम्ही करा, आणि मग तुम्हाला परत ही काय मूल्यांकन करायचं आहे, घरोघरी जायचं आहे, त्याच्यामध्ये आमचे स्थानिक, आम्ही जनप्रतिनिधी असतो, विपक्ष असतो की आम्ही असो, आम्ही राहू, आमच्या ते जे सॅटेलाइट वाले येत आहेत तर त्या लोकांसोबत उमरेडची जनता राहील, जेणेकरून पारदर्शीपणा, तिथे जर काही चुका होत असतील तर त्या तेव्हाच्या तेव्हा आपल्याला सुधारता येतील. अशा पद्धतीचं आमची मागणी आहे आणि अशी आमची भूमिका आहे. थोडक्यात म्हणजे असं, जो आता भाऊचं तुम्ही उदाहरण दिलं, 1 लाख समथिंग काहीतरी आलेलं आहे, निश्चितपणे त्यांनी अपील करावं आणि त्यांची जी इच्छा आहे ती पुरेपूर करायचा प्रयत्न आमचं उमरा नगरपालिकेचे प्रयत्न करतात. करवाढीला सक्षम प्राधिकरणाची मंजुरी कधी मिळाली? ठरावामध्ये झालं हे तारीख नाही. 2024. जनतेशी बांधिलकी आहे आमची, शासनाशी नाही किंवा सरकारशी नाही. आम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे नगरसेवक म्हणून, त्याच्यानंतर कोणत्या पक्षाने आम्हाला निवडून दिलेलं आहे हे महत्वाचं तुम्ही लिहा पेपरवर. सर नोटीस परत घेणार का मग आता? नाही, नोटीस परत नाही आणत, ते सूचनापत्र आहे. हे सूचनापत्र आहे. तुम्हाला की आपण नगराध्यक्ष आहात, जेव्हा नगर परिषद प्रशासनाने उमरेड शहरामध्ये ते जे गाडी व गटाचे जे सूचनापत्र पाठवलं त्याची माहिती तुम्हाला होती का? नाही. मग उमरेड शहरामध्ये त्यांनी जे वाढीव सूचनापत्र पाठवलं त्याच्यामुळे उमरेड शहर एवढं उद्ध्वस्त होत आहे. गल्लोगल्ली जागोजागी या वाढीव कराबद्दल पूर्णतः लोक निगेटिव्ह बोलत आहेत आणि उमरेड शहर
उद्ध्वस्त जर या एका शिवमुळे जर होत असेल तर त्याच्यावरती तुम्ही प्रशासकीय कारवाई किंवा हक्कभंग प्रस्ताव का आणत नाही? ते मी पहिल्याच प्रश्नात उत्तर दिलं, कारण त्यांना ते करवाढी संबंधी नोटीस पाठवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्याच्यासाठी त्यांना नगराध्यक्ष किंवा कुठल्याही बॉडीला विचारण्याची गरज नाहीये. ते अधिनियमामध्ये लिहिलेलं आहे. पण त्यांनी एक मौखिक सूचना तरी विश्वासात घेऊन केलं असतं तर 100% आज जी परिस्थिती उद्भवली आहे ती उद्भवली नसते. आणि राहिला प्रश्न ऑब्जेक्शनचा, ऑब्जेक्शन जितके येतील तितकं आम्हाला शासनाला दाखवायला मदत होईल की आमच्या उमरेड शहरामध्ये एवढ्या नागरिकांना हे पटलेलं नाही आहे. शासन हे बोलण्यावर किंवा याच्यावर नाही, हे अधिकृत जेव्हा तुम्ही डेटावर काम करता आम्हाला ते दाखवायला बरं होईल. आजच्या स्थितीला फक्त 600 ऑब्जेक्शन उमरेड शहरामध्ये नागरिकांनी घेतलेले आहे, जेव्हा की नोटीस जवळपास 12,000 घरांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आकडा अजून वाढला सुद्धा असेल. दिनांक 14 पर्यंत वेळ आहे अजून. हा, तर आम्ही माझं ऑब्जेक्शन घ्या म्हणजे मी त्या प्रोसेसला सपोर्ट करते असं नाही. ऑब्जेक्शन घेतलं तर आम्हाला तो आकडा शासनाला दाखवायला होईल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उमरेड मधील जनता या